कोणत्याही प्रकारचा उपवास नसताना सकाळी गरमागरम साबुदाण्याची खिचडी किंवा उसळ खाणाऱ्यांनी नक्की कॉमेंट करा। तर आज आपण आईच्या हातची छान गरमागरम खिचडीची रेसिपी बघणार आहोत। कढईमध्ये 2 चमचे तेल, यामध्ये बारीक हिरवी मिरची चिरून घातलेली आहे। ती व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर एक बटाटा बारीक काप करून घातला आहे। बटाटासुद्धा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। बटाटा छान गोल्डन ब्राऊनपर्यंत परतल्यानंतर यामध्ये सुखे मसाले, त्यामध्ये आपण 1 चमचा जिरे पूड, 1 चमचा काळे मिरे बारीक कट केलेले आहे, बारीक कुटून घेतलेले आहेत, अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये भिजवलेला साबुदाणा ॲड केला, तो सुद्धा आपण छान परतून घेतलेला आहे। त्यानंतर अर्धी वाटी आपण शेंगदाण्याचा बारीक कूट घातलेला आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा साखर ॲड केलेली आहे। साखर घातली त्यामुळे आंबट आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे, तर लिंबाचा रस आपण याच्यामध्ये घातलेला आहे। 1 लिंबाचा रस पिळून घातलेला आहे। छान परत एकदा मिक्स करून घेऊया। झाकण ठेवून आपण 4 ते 5 मिनिटं वाफ येऊ देऊया। आपली साबुदाण्याची खिचडी किंवा उसळ रेडी झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब, पेजला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया छानशा अशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।